कोळी समाजाप्रमाणेच मुंबईतल्या गावठाणांमध्ये ईस्ट इंडियन समाजही अनेक वर्षांपासून स्थायिक आहे. पोर्तुगीजांनी वसई आणि मुंबईच्या आजूबाजूची छोटी बेटं ताब्यात घेतली आणि राज्य करू लागली. तिथल्या वस्त्यांमधल्या काही लोकांनी धर्मांतर करून ईसाई धर्म स्वीकारला. त्यातले काही कुपारी म्हणून ओळखले गेले तर काही ईस्ट इंडियन. पण भारताच्या पश्चिम भागात स्थायिक हे रहिवासी स्वतःला ईस्ट इंडियन का म्हणून घेतात हे समजून घेण्याचा हा प्रयत्न. छोटी छोटी गावं आहेत, उत्तन, मनोरी आणि गोराईसारखी. या गावांमध्ये पूर्वीपारपासून वसले तो ईस्ट इंडियन समाज. आज याच ईस्ट इंडियन समाजाबद्दल जाणून घेण्यासाठी मी चालले मनोरीला. या बोटीतनं सुरू करूया आपल्या खाद्यभ्रमंतीला. या समाजाबद्दल अधिक जाणून घेण्याकरिता मी पोचले मनोरीला. मुंबईपासून अवघ्या तासाच्या अंतरावर. एका बाजूला समुद्र किनारा तर दुसऱ्या बाजूला खाडी आणि मधोमध वसली आहेत ही छोटी छोटी गावं. 1661 साली पोर्तुगलांनी आपली सत्ता जेव्हा इंग्रजांच्या हाती दिली तेव्हा ब्रिटिश ईस्ट इंडियन कंपनी कोकणातल्या, मंगलोर आणि गोव्यातल्या अनेक ख्रिश्चन लोकांना कामावर ठेवत होती. या स्थलांतरितांपासून वेगळा ठसा उमटवण्यासाठी आणि स्वतःची ओळख जपण्यासाठी इथल्या मुख्य रहिवाशांनी कंपनीच्या नावावरून आपल्याला द ओरिजिनल ईस्ट इंडियन म्हणून घेण्यास पसंत केलं. मुंबईपासून जवळच असलेली ही गावं आहेत. त्यातलंच हे मनोरी गाव. या मनोरी गावातले लोक नोकरीसाठी मुंबईत जातात खरी, पण तरीही गावाचं गाव पण त्यांनी सोडलेलं दिसत नाही. मनोरी हे टुमदार छोटंसं गाव. मुंबईजवळ असल्याने शहरीकरणाचा प्रभाव थोडाफार प्रमाणात जाणवतो, पण तरीही इथे आल्यावर आपण मुंबईत आल्याचा भास होत नाही. छोटंसं तळं, त्यावर कपडे धुणाऱ्या बायका, टांगा, बैलगाड्या आणि शांतरम्य वातावरणाचा अनुभव आज देखील इथे आपल्याला मिळतो. माझ्याबरोबर आता रोशल डिसोजा आहे आणि रोशल आपल्याला काही खास ईस्ट इंडियन पद्धतीचे पारंपरिक पदार्थ करून दाखवते. रोशल, तू काय करून दाखवते? आज आम्ही चिकन बोल बनवणार आहोत आणि त्याच्यासाठी आपल्याला चिकन, साखर, हे आलं आहे ते असं चिरून घेतलंय, उभं चिरून घेतलंय, आणि लसूण ते पण उभं चिरून घेतलंय, मिरची ते पण उभं चिरून घेतलंय, त्याच्यात मिठं आणि हा मसाला, हा बॉटल मसाला आमचा स्पेशल मसाला असतो तो, आणि चिरलेला कांदा. त्याच्यासाठी व्हिनेगर पण लागेल आणि पाणी. अच्छा, तर आपण आता पॅन ठेवूया. प्रथमच चिकनला आपण हळद आणि मिठं लावून त्याला मॅरिनेट करून ते फ्राय करून घेतलंय. प्रथमच आपण चिकनला फ्राय करून घेऊया. आणि फ्राय झाल्यानंतर आपण ते काढून घेऊया. दुसऱ्या भांड्यात आपण तेल टाकणार आहोत. तेच तेल दुसऱ्या भांड्यात टाकायचं, कारण त्याच्यात चिकनची टेस्ट असते म्हणून आपण तेच तेल वापरून घ्यायचं. आणि तेल तापल्यानंतर आपण त्याच्यात कांदा टाकूया. त्याच्यात थोडं मीठ टाकायचं. कांदा पूर्ण फ्राय केला पाहिजे का? हो, पूर्ण कोमळून घ्यायचा त्याला. आणि त्याच्यात आता मिरची चिरलेली, आलं आणि लसूण. हे सगळं उभं उभं असं बारीक चिरलेलं आहे. आणि ते सर्व फ्राय करून घ्यायचं. कांदा परतल्याचा वास यायला लागला आता. हो, कांदा झाल्यावर आता हे बॉटल मसाले टाकायचे आहेत त्याच्यात. अच्छा, आणि थोडं त्याला फ्राय करून घ्यायचं. ते थोडं फ्राय झाल्यानंतर आपण त्याच्यात पाणी टाकूया. आणि त्याच्यात आपण आता थोडी साखर टाकू.
ते आपण फ्राय केलेलं चिकन जे आहे ते त्याच्यात टाकायचं होतं. ते उकळलेलं आहे आता. हा, त्याला एक उकळी घ्यायची आणि त्याच्यात हे फ्राईड चिकन आपण सोडून द्यायचं. फ्राईड चिकन आता ह्याच्यात टाकलेलं आहे. हो, आणि त्याला थोडं कुक होऊ द्यायचं, कारण त्याचा रस्सा त्याच्या आतमध्ये गेला पाहिजे. ते बॉईल झाल्यानंतर आणि असं झालं की त्याच्यात थोडं आपण व्हिनेगर टाकूया. ते पण आपल्या टेस्ट प्रमाणे आपण टाकायचं. हे आपलं चिकन मोईल आता झालेलं आहे. हे आपल्याला काढायचं आहे. आपण काढून घेऊया. चिकन मोईल झालेला आहे आणि रोशल आपल्याला अजून एक पदार्थ करून दाखवते. रोशल, तो कुठला पारंपरिक पदार्थ आहे? हे वेडिंग पिकल आहे आणि हे वेडिंगमध्येच जास्त बनवलं जातं. ते 2 किंवा 3 दिवस अगोदर बनवून ते मॅरिनेट होतं आणि मग आपण कच्चंच खाऊ शकतो. त्याला काय असं नॉर्मल आपण जे पिकल्स असतात त्याला आपण तेलात वगैरे परतून घेतो. हा प्रकार तसा नाही, हा कच्चंच आहे. त्याच्यासाठी आपला चिरलेला असा गाजर पाहिजे, स्लाइस केलेला, आणि कच्चा पपया, आणि ही मोहरीची डाळ, मिरचीचं पावडर थोडं, हे फक्त कलरसाठी, आणि त्याच्यात हळद, आणि अशी उभी चिरलेली मिरची, ज्याच्यात तुम्ही आलं आणि लसूण पण टाकू शकतो, आणि हा सुका खजूर. आणि हे सर्व मिक्स करायचं आहे. त्याच्यात आपण थोडीशी शुगर आणि थोडं मीठ, आणि हे सर्व मिक्स करून, आणि त्याच्यात आपण व्हिनेगर टाकलंय. आणि आपण हे मिक्स करून घेऊया. एकदम ड्राय झालं थोडं, पण त्याच्यात थोडं पाणी पण स्लाइड टाकू शकतो, पण जास्त नाही, कारण मिठामुळे त्याला पाणी सुटणार आहे. हे झालं आपलं वेडिंग पिकल. त्याला वेडिंग पिकल असं म्हटलं जातं. रोशल, आपलं चिकन तयार आहे, आपलं वेडिंग पिकल तयार आहे. अजून एक काहीतरी तुम्हाला दाखवणार आहे असं तुम्हाला सांगितलं, ते म्हणजे खास असा गोड पदार्थ आहे. आमच्या 40 दिवसाचा जो उपवास चालू होतो त्याच्या अगोदर आपण पॅनकेक ट्यूसडे म्हणून ऐकलं असेल, तर त्याच्यासाठी आपण पॅनकेक बनवतो आम्ही. आणि ते पॅनकेक ट्यूसडेलाच खातात. आणि त्याच्यासाठी लागलेलं साहित्य जे आहे, त्याच्यासाठी साखर आहे, नारळ, आणि व्हॅनिला एसेन्स. तुमच्याकडे व्हॅनिला एसेन्स नसेल तर तुम्ही वेलची पूड पण वापरू शकता. आणि हे जे पॅनकेकसाठी लागणारं जे बॅटर आहे त्याच्यात फक्त मैदा, पाणी, अंड आणि मीठ, आणि ते सर्व आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आणि त्याला थोडा वेळ ठेवायला लागतो, म्हणून ते आधीच करून घेतलेलं होतं आम्ही. आता सुरुवातीला आपण काय करतोय? सुरुवातीला आपण त्याच्यात जे फिलिंग आहे ते बनवणार आहोत. आणि त्याच्यासाठी लागलेलं हे खिसलेलं नारळ ते आपण टाकायचं आहे त्याच्यात. आणि त्याच्यात आपण साखर टाकणार आहोत. पिठी साखर किंवा नॉर्मल साखर साधं. त्याच्यात आपण व्हॅनिला एसेन्स टाकूयात. थोडा आपण कलर टाकून घेऊया. खाण्याचा रंगही त्याने टाकलेला आहे, त्याच्यामुळे एक त्याला छान असा गुलाबीचा रंग चढतोय. हे तयार झालेलं आहे. आपलं सारण तयार झालेलं आहे, ते आपण काढून घेऊया. फ्रायपॅन ठेवलेला आहे आणि त्याच्यात थोडंसं तेल लावायचं आहे. थोडंसं हे गरम झाल्यानंतर आपण त्याच्यात पॅनकेकचं बॅटर टाकूया. आणि त्याला थोडं झाकण देऊन थोडं आपण कुक करून घेऊया. मंद आचेवर ती पॅनकेक
शिजायला ठेवलेली आहे. सगळ्या बाजूच्या कड्या सुटायला लागल्या की ते झालंय असं आपल्याला समजायला पाहिजे. बरोबर? हो. ते पण काढून घेतलेलं आहे. आणि त्याच्यात जे आपण सारण बनवलेलं होतं पहिल्यांदा, हे थोडं थंड झाल्यानंतर हे भरून घ्यायचं. असं फोल्ड करायचं आपण. हे पॅनकेक झालेलं आहे आपला. त्याच्यावर आपण वाढून घेऊया. रोशनने मला सगळं चव घेण्यासाठी दिलेलं आहे. केळीच्या पानावर छान सजवून. मी आधी सगळ्यात आधी मी ह्या वेडिंग पिकल म्हणजे लोणच्याची चव घेणार आहे. पपई आहे त्यातली, पण खाऊन तर बघ. खूप छान लागतंय. त्याच्यात सगळी चव लागते आहे. टेस्टी आहे. ह्या बॉटल मसाल्यामध्ये काय काय घातलं जातं तुला अंदाज आहे? याच्यात 30 इन्ग्रेडियंट्स आहेत. त्याच्यात सर्व खडे मसाले आणि 3-4 वेगळ्या वेगळ्या मिरच्या असतात. त्याला सुकवून आम्ही ते गिरणीमध्ये वाटून घेतो. ईस्ट इंडियन पद्धतीचं हे जेवण किंवा हे पदार्थ मी आज इथे पाहिलेले आहेत. मुंबईपासून काही अंतरावर हे मनोरी गाव आहे. तरीही कधी येणं होत नाही, म्हणून हे मनोरी गाव बघायला मी आता जाते. थँक्यू व्हेरी मच. आज या मनोरी गावात एका ईस्ट इंडियन मैत्रिणीकडनं त्यांच्या संस्कृतीबद्दल मी जाणून घेतलं. आपल्याकडे जसा लग्नाचा मुहूर्त केला जातो तसा पारशी समाजात लगुन आचार तयार केलं जातं आणि अशीच एक परंपरा या ईस्ट इंडियन समाजात आहे, ती म्हणजे वेडिंग पिकलची. काय गंमत आहे नाही? प्रत्येक समाजाच्या संस्कृतीमध्ये त्यांच्या परंपरेमध्ये आपल्याला कुठे ना कुठे साधर्म्य जाणवतं. कॅमेरामन श्रीकांत आणि कृष्णासह मी शेफाली साधू, ABP माझा, मनोरी.